जी ट्रेन निघालेली आहे. गणपती बाप्पा बरोबर 10 वाजता आपली ट्रेन निघाली इथून. मोरया आहे पनवेलच्या पुढे, म्हणजे आता रसायन येऊन गेलं, थोडंसं पेन येईल, पण फील बघू शकता. एक गावच्या सारखा फील आता यायला सुरुवात झाली आहे बघा. बाहेर बघू शकता संपूर्ण असं हिरवगार आहे. हे बघा आता पेनला आपण आलेलो आहे आणि सिग्नल लागले ना, तर आपण थांबलो इथे आणि सर्व हे आपले बच्चे मंडळी आहे बघा, एन्जॉय करतात. बटाट्याची भाजी, भाकरी आणि इथे बटाट्याची भाजी भाकरी आहे. साथने पण घेतला नाही. तनिष्काने मस्त जागा पकडले. सर्वजण कंटाळले. नाही सर्वजण कंटाळलेत. एक आहे गेमचं नाव काय बघूया. जिज्ञासा करते. आता इथून आपलं पुढचं जे स्टेशन असेल ते म्हणजे रत्नागिरी. स्टेशन थोडं मोठं आहे बघा, बघू शकता. तर आपण आलेलो आहे रत्नागिरीच्या पुढचं स्टेशन आडवलीमध्ये. तिथे बसणार आहोत आपण. मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माद्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव. नमस्कार मंडळी, मी समीर मांजरेकर. सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा प्रवास असणार आहे आपला मुंबईमधील चेंबूर इथून लांजा गोविल या गावी जाणार लांजाला. पण संपूर्ण आजचा प्रवास होणार आहे तो म्हणजे 01171 सावंतवाडी एक्सप्रेस आहे, जे लोकमान्य टिळक टर्मिनस वरून. तर आता आम्ही निघतो. तनिष्का, जिज्ञासा आहे. आता संपूर्ण प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गौरी गणपतीसाठी आम्ही चाललो आहे गावाला. तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आणि आणखी मंडळ आपल्यावर भेटणार आहेत. तर संपूर्ण आजचा हा प्रवास पाहायला मिळेल. आता आपल्या बरोबर तनिष्का आहे, जिज्ञासा हाय कर. आता सकाळचे बरोबर वाजलेले आहेत 9:30 बरोबर ना. आणि ही ट्रेन आहे ना लेट झाली. सकाळी 8:30ची होती. 8:20ला आम्ही इथे पोहोचणार होतो, पण एक मेसेज आलेला की ट्रेन 1.5 तास लेट आहे. तर आता आम्ही पोहोचलोय लोकमान्य टिळक टर्मिनसला. आता जाऊया तिकडे. 01171 ही आपण ट्रेन बघणार आहोत आणि नंतर संपूर्ण बस सामानाला बघू शकता किती येते. तर आजच्या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण हा प्रवास पाहायला मिळणार आहे आणि उद्यापासून आपण गौरी गणपतीचे संपूर्ण ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार गावामधले. चालले आहे 01171 आणि आज लेट झाली सावंतवाडी. तरी 8:20 वाजता सुटणार होती आणि आता 10 वाजता टाइम दिला. तर आम्ही आता बरोबर आलेलो आहे अर्धा तास आधी. तनिष्का, जिज्ञासा आला, चला जाऊया. आणि पुढे ही जी ट्रेन आहे ना, तो खेड नंतर पुढे टाइम चिपळूण नंतर सावडा चिपळूण जो टाइम आहे त्याचा ना, ती बरोबर ऍडजस्ट करणार आहे. लेट झाली 1.5 तास, पण 1.5 तास आहे ना तो ऍडजस्ट करणार ही बस. बघा S4 आपला आहे. S4 1 2 3 4 5 आपल्याला ट्रेन मिळालेली आहे. आपल्यावर 7 जॉईन झालेला आहे. तनिष्का आहे, जिज्ञासा आतमध्ये आहे आणि आपला जो सीट नंबर आहे 1 2 3 4 5 हे दाखवूया आपण. 1 2 3 4 5 हे बघा. जिज्ञासा 1 2 3 4 5 चला या बसा. तर असा मस्त आजचा हा प्रवास होणार आहे. आता तनिष्का पण खूप दिवसानंतर गावाला चालले, आपण एन्जॉय करणार आहे. आणि जिज्ञासाला ना सरप्राईज होतं ना, जिज्ञासा सरप्राईज ना, माऊकडे चाललो म्हणून सांगितलं आणि जिज्ञासाला ना माहितच नव्हतं. हा जिज्ञासाला सरप्राईज आम्ही गावाला निघालो म्हणून ना. सरप्राईज ना तुला. ए मजा करणार मग आता. हो मजा करणार. जी ट्रेन निघालेली आहे. गणपती बाप्पा बरोबर 10 वाजता आपली ट्रेन निघाली इथून. मोरया सर्वजण एकदम मस्त एक्साइटेड आहेत. तनिष्का, जिज्ञासा पहिल्यांदा आली ना. जिज्ञासा पहिल्यांदा बसले आणि एवढी जागा, आपली 5 जण आपण आहोत आणि संपूर्ण आपल्याला जागा मिळते विचारायला वरती झोपणं, म्हणजे आरामात आपण जाणार आहोत. आपण आता प्रवास हा कसा होणार आहे आपला पूर्ण तो पण देखील दाखवणार आहोत आपण ना.
जो जो प्रवास आपला होणार तो कुठे कुठे काय काय आहे ना. ट्रेन लेट झाली आहे, 8:20ला निघणार होती, आता ती 10 वाजता ट्रेन निघाली, 1.5 तास ट्रेन लेट आहे. आता ट्रेन आलेली आहे ठाण्याला. आता बरोबर 10:30 वाजले आणि 10:30 वाजता म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपण आलेलो आहे ठाण्याला. आता खूप पब्लिक आहे ना, हे ठाण्यामध्ये चढतील, नंतर पुढे पनवेलला चढणार. म्हणजे जे आपले चाकरमानी आहेत ते आता निघालेत ना गौरी गणपतीला, ते आता ठाण्यामध्ये आणि पनवेलला चढतील. हे बघ गर्दी बघू शकता किती आहे. भरपूर आहे. हा, आपल्याला तिकडून खाली मिळाली ट्रेन. मोस्ट ऑफ इकडे चढणारे जास्त आहेत, इकडे चढणारे जास्त आहेत लोक. हा, माणसं भरपूर आहेत गौरी गणपतीला. आता चढणार. हे पनवेल बरोबर 11 वाजून 20 मिनिटं आली, म्हणजे 1 तास 20 मिनिटांमध्ये आपण पोहोचलो पनवेलला. बाय बाय जिज्ञासा, बाय बाय. चलो, हे बाय बाय, टाटा. बाय बाय. जाऊ. खाऊ खाऊया आपण आज जिज्ञासासाठी लाडू आणि तनिष्कासाठी. लाडू आहे ना, आईसाठी. आईला आवडतात ना हे लाडू. ते तुला नको, माझ्या काल दात तुटले. दात तुटले. वाहू दे, जाऊ नको. चावून देऊ का तुला? चुप चुप. आणि तो तोडून देऊ का तुला? तोडून देऊ. जिज्ञासा हे पनवेलच्या पुढे, म्हणजे आता रसायन येऊन गेलं, थोडासा पेन येईल, पण फील बघू शकता. एक गावच्या सारखा फील आता यायला सुरुवात झाली आहे बघा. बाहेर बघू शकता संपूर्ण असं हिरवगार आहे खाली बस. आणि जिज्ञासा पूर्ण अशी मजा घेते. हे बघा पूर्ण गावचा फील आहे एकदम. आणि बघा ना गावचं. तुम्ही हे बघा खिडकीमध्ये बसले एकदम छान वाटतं नाही बघ हे पूर्ण. आपण उद्या गौरी गणपतीचे व्हिडिओ आणणार आहे, ते देखील त्यांना पाहायला मिळणार आहे. खास करून गौराई कशी घेऊन येतात गावाला ते तुला पण समजेल आता. काय जात ना, मजा येते ना. मग काय काय जाकडी अजून नदीवर जाणार, गौराई आणायला ते डोंगरावरती ते पोहणार, पण खूप मजा असणार आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मस्त गावचा असा आस्वाद घ्या तुम्ही संपूर्ण असा. आपण आलेलो आहे पेन मध्ये. बरोबर 10 वाजता ट्रेन सुटली होती आणि बरोबर 12:15 म्हणजे 2 तास 15 मिनिटं नंतर आपली ही ट्रेन इथं पोहोचली आहे. आणि आज लेट झालेली आहे, तर आपण बरोबर 6:30 वाजता पोहोचणार आहोत रत्नागिरीमध्ये. हा काय सर्वजण खाली उतरलेत. हा बोल, तुला यायचंय बाहेर, यायचंय का? ट्रेनला आल्यानंतर सिग्नल लागलाय हे बघा, आणि खूप वेळ गाडी थांबून आहे. कमीत कमी 15-20 मिनिटं झाली. एकतर ऑलरेडी लेट झाले गाडी आणि त्यामुळे आणखीनच लेट होणार आहे संध्याकाळी. म्हणजे 6:30 वाजेपर्यंत पोहोचते ट्रेन, तर कमीत कमी 7 तरी वाजतीलच आता. हे बघा आता पेनला आपण आलेलो आहे आणि सिग्नल लागले ना, तर आपण थांबलो इथे आणि सर्व हे आपले बच्चे मंडळी हे बघा एन्जॉय करतात. काय जात हे इकडे बाय बाय इकडे मागे. अर्ध्या तासानंतर आपण पेनवरून निघालोय. सिग्नल लागलं होतं. हा हॅलो चल पेन. बरोबर अर्धा तास सिग्नल लागला होता, अर्धा तास. त्याच्यानंतर आपण निघतो इथून. बटाट्याची भाजी भाकरी आणि इथे बटाट्याची भाजी भाकरी आहे. साथने पण घेतला नाही. तनिष्काने मस्त जागा पकडले हे बघ इथे. आणि इकडे चपाती आणि काय का चपाती आहे ना, बटाट्याची भाजी आणली ना. चला
या तुम्ही पण जेवायला. ते पाय टाक. जा ना वरती. जा वरती. ते पकड. ते पकड ना. हे पकडायचं. अरे एक पाय तिकडे एक पाय इकडे टाक ना. दोन पाय एकसाथ ठेवते. एक एक करून पाय नाही ठेवायचा. चटकन पाय तो. चल सांग. खाली पंखा आहे झोप. रोहा झोप का इथे नाटक करू नको. रोहे. खाली टाकू. मी झोपलो इथे वरती. जिज्ञासा ते खाली झोपलेत. दीपाली आणि जिज्ञासा. मी इकडे आली. तनिष्का इकडे. झोप चल. भेल आता थोड्याच वेळात खेळ येणार आहे ना. खेळ येईल ना. हो. आणि किती आपल्या 2 ते 3 सिग्नल लागले ना मगापासून. त्यामुळे गाडी खूप लेट आहे म्हणजे स्लो आहे एकदम पूर्ण. तर आता भेल घेतले. जिज्ञासा पण भेल खाते. पाऊस पण जोरदार आहे. जोरदार बॅटिंग करतोय. कळंबणी बुद्रुक बघा खूप जोरात पाऊस आहे. आणि आत्ता कमीत कमी 3 सिग्नल लागले आतापर्यंत. हां जिज्ञासा बेल दाखवते. ठीक आहे खा तू. एवढा इतका पाऊस आहे ना. आपण बहुतेक 7:30 बोललो होतो ते आपल्याला अजून लेट होणार आहे. 7 वाजतील. तनिष्का आता आपण थोडा खेडला पोहोचणार आहे. खेड म्हणजे बरोबर मुंबई ते रत्नागिरीचा मध्य भाग बरोबर. नंतर पुढे मग खेड. मग पुढे तेवढं नंतर आपल्याला पुन्हा कट करायचं आहे. तेवढंच चा स्वाद. तनिष्का आपण चहा पिते मस्त. बाहेर पाऊस आहे. आताच आम्ही भेल वगैरे खाल्ली. सार्थ बघ. आणि मस्त चहाचा आस्वाद घेत आम्ही आता पुढचा प्रवास म्हणजे आता आपण खेडला पोहोचणार आहोत. नको तुला कसं वाटतं बाहेर पाऊस आहे मस्त. आणि थोडा चहा दिलाय का तनिष्काला मोठा बाबा मी चहा देत नाही. आम्ही थोडा चहा दिलाय. कसं वाटतं बाहेर पाऊस पडतो आणि चहा पिला मस्त वाटतं. पिता तर तुम्हाला बोल ना खेड येणार. आपण पाहतो समोर खेड रेल्वे स्टेशन. सारी गर्दी खेडला पाहायला मिळते. भरपूर पाऊस आहे. खूप जण हे खेडला उतरले आता इथे. मस्त चहाचा आस्वाद घेत आपण बघतोय बा. खूप ते चाकरमाने आता उतरलेत खेडला. गार एकदम वाटतं एकदम भारी. आणि आपण जे 5 वाजता पोहोचणार होतो ना ते आता आपण 7:30-8 वाजता पोहोचणार. लेट एवढ्या 3 ते 4 सिग्नल आम्हाला भेटले. ऑलरेडी ट्रेन लेट होती. हा आणि तिकडे धुकं बघा डोंगरावर धुकं काय पडलंय. जिज्ञासा झोपले. साथ झोपलाय. आम्ही सर्वजण झोपलो होतो. आम्ही झोपलो आणि आणि सार्थानं जागा होता. नाही जागा होता कारण आमच्या जरा बॅगा वगैरे होत्या ना आपल्या. आणि मस्त असं हिरोगार. अरे बाबा काय सीन आहे ना. मस्त धुकं वगैरे पडले तिकडे समोर. ढग आलेत ना. हे संपूर्ण आपला गावाला पाहायला मिळतं आहे ना. फक्त गावाला पाहायला मिळत. जिज्ञासा पहिल्यांदा आले तर एवढी एक्सायटेड आहे. सुरती पण तुम्ही व्हिडिओ बघितला असाल ना. आपण माऊच्या घरी जायचं. हा आम्ही मामाच्या घरी चाललोय. आता आपण जे चाललेलो आहे दीपाच्या माहेरी आणि माझी सासरवाडी मध्ये लांजामधील गोविळ या गावी. तर त्याची आई पप्पा आधीच गेलेत. दीपाचे पप्पा म्हणजे आणि मामा पण ना मामा आधी गेलेत. आता आम्ही चाललोय म्हणजे गौरी गणपतीला. आपल्या घरी देखील दिलीचा बाप्पा होता तर ते झालं विसर्जन. आणि आता आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन आम्ही पकडली. ठीक आहे. तर आता खेड नंतर काय येणार आहे चिपळूण सावर्डा. चला हा आता ते जेव्हा चिपळूणचं स्टेशन आहे तेव्हा भेटूया डायरेक्टली. ते 20 मिनिटांमध्ये आपण मागे खेडला होतो. आता आले चिपळूण. 5-3 झाल्या. पण एक 20 मिनिटांमध्ये आपलं चिपळूण आलं.
बाहेर पाऊस खूप आहे. पाणी कोल्ड्रिंक पाणी बाहेर पाऊस पाऊस पण खूप आहे. आता चिपळून सात झोपला होता. पाणी कोल्ड्रिंक काय रोज चिपळूण नंतर काय येणार? सावड आहे ना? सावड आहे ना? सावड आहे ना? किती तास आहेत त्याचा अजून 3 तास लागतील आपल्याला. तनुष्का फील घेते तुला पावसाचा. गावाच्या पावसाचा. चलो हे चला आत नाही. चला चल लपते. पाणी पाणी जिन्याचं कुठं आहे? कोल्ड्रिंक गिरा पाणी पाणी हे जिज्ञासा जिज्ञासा कुठे आहे? जिज्ञासा कुठे आहे? ये लवकर. वडापाव लवकर ये. वडापाव वडापाव हे बघा. चहा झाली, भेल झाली, आता वडापाव गरमागरम आणि हिरव्यागार मिरच्या. हे बघा एकदम वडापाव तयार करतोय आम्ही. दाल चटणी, वडा, गरम वडा जिज्ञासा घेते आणि तनिष्का पण खाते. बाहेर पाऊस आणि गरमागरम वडापाव. सावर्डा आला मग चिपळून 15-20 अगदी मिनिटानंतर आपण सावर्डा बघतोय. अजून 2 ते 2 तास लागतील आपल्याला. बंद होता तिकडे गेम चाललेला आहे. सर्वजण कंटाळले. नाही ना सर्वजण कंटाळलेत. एक आहे गेमचं नाव काय बघूया. जिज्ञासा करते. दीपा सात खेळतोय. गेला मी आता एक कोणाच झाले. मी आता मी ना 1 2 3 4 इक्वल झालं. थांब विनर 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 ना. 7 वाजले. आता आपण आलेलो आहे संगमेश्वर इथे आणि आपण 6-6:30 वाजता पोहोचणार होतो आपण लांजाला. पण भरपूर 3 ते 4 असे सिग्नल आले आणि त्यामुळे आपल्या गाडी ही थांबली. ट्रेन थांबली होती. आता आपण आलेलो आहे संगमेश्वर रोड. आता इथून आपलं पुढचं जे स्टेशन असेल ते म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरीचं पुढचं स्टेशन हे आपलं आहे. म्हणजे आपलं उतरायचं आहे. संगमेश्वर रोड. खूप गाडी थांबत थांबत आली. खूप सारे सिग्नल. आता पण सिग्नल लागलाय तिला. हे बघा आता आपण बाहेर आलो. आणि असं बरोबर आता वाजलेत ना 6:45. आणि आत्ताचं हे वातावरण बघा सायंकाळचं. आलो आहे रत्नागिरी स्टेशनला. बरोबर वाजले 7:30. सकाळी 10 वाजता आपण निघालो होतो लोकमान्य टिळक टर्मिनस वरून. आणि ती पण ट्रेन लेट झाली होती आपली. रत्नागिरी दिसतंय का माहित नाही. आपण तर प्लॅटफॉर्म मला दिसतोय ना. खूप जण आहेत आता उतरणार आहेत. ते रत्नागिरीला उतरतील. आपल्याला ह्याच्या पुढचं स्टेशन उतरायचं आहे. तिथून आपली ओमनी येणार आहे. पण रत्नागिरी स्टेशनला यायला आम्हाला कमीत कमी आता इतके वाजले 7:30 वाजले. खूप वेळ झाला या ट्रेनला. 1.5 तास काही ट्रेन लेट झाली आणि आता पण एवढं सिग्नलमुळे एवढी लेट झाली आहे भरपूर. बाकी ठीक आहे. बाकी मस्त मी सर्वांनी एन्जॉय वगैरे केला वगैरे. जागा वगैरे सर्वांना मस्त मिळाली. एन्जॉय वगैरे केला. फक्त जरा सिग्नलमुळे जरा आम्हाला हे रत्नागिरी स्टेशन. आता आम्ही 1-अर्धा 1 तासामध्ये पोहोचू घरी.
मागचा संपूर्ण व्हिडिओ आपला असणार आहे. उद्या आपला गौराई गणपती घरात बसलेला आहे. सर्व ते कार्यक्रम वगैरे संपूर्ण तुम्हाला गावचा फील असणारा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तनिष्का तर एकदम कंटाळलेली आहे. बरोबर स्टेशनला पोहोचलेला हो. बरोबर वाजले 8:30. सकाळी 10:30 वाजता निघालो होतो. सर्वांच्या खांद्यावर बॅग आहे बघा. तर चला निघूया. चल थांब घेऊया. चल कुठे हा समोर ना. ही ओमनी आहे का बघ रे. फोन कर त्यांना. स्टेशन थोडं मोठं आहे बघा, बघू शकता. तर आपण आलेलो आहे रत्नागिरीच्या पुढचं स्टेशन आडवलीमध्ये. तिथे बसणार आहोत आपण. का जिज्ञासा कसं आहे जिज्ञासा. हॅलो गावाला आहे का. तनिष्काने एक बॅग घेतले आणि खांद्यावर बॅग दाखव. एक खांद्यावर बॅग आहे. पुढे 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 थोडी. तर आता आपण ओमनीने जाणार आहोत कारण 2 रिक्षा करणार होतो. ओमनी पण सर्व एकत्र आपण जाऊ. चला सकाळी 10 वाजता आम्ही ही ट्रेन पकडली होती आणि बरोबर 8:30 वाजता आलो. खूप ट्रेन ही लेट आजची झालेली आहे. प्रवास चांगला आहे पण ट्रेन थोडी लेट झाली आजचा. चला बसूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला निघालो. पाऊस आहे का. मग हा छत्री कोणाला मामा बघा. आणि जिज्ञासा आहे मामा बरोबर. तनिष्का बरोबर वाजलेत 9 वाजता पोचलो आम्ही. चला तर आपण आता चाललेलं घरी. वरती इथून जाऊया ना. काय वर दीपाली आम्हाला दाखवणार रस्ता इकडचा. हा चल चल. अरे फायनली आलो आम्ही का. हा घेतो घेतो. चला हा 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 कधी बंद कर. जिज्ञू पप्पा काय पाऊस भरपूर आहे. पाऊस भरपूर आहे. आई काय बोलल्या तेव्हा. आता पोचलो आपण घरी. बरोबर वाजले 9:15 झाले पोचायला आपल्याला. सकाळी घर वगैरे दाखवतो तुम्हाला. मित्रांनो बाप्पांची आरती होणार आहे. काय दाखव काय काय तयारी केली आरती दाखव आम्हाला. टाळ हो कवल इकडे. कवलने पण टाळ घेतले. जिज्ञासाचा टाळ. हा तनिष्काने पण घेतले टाळ. आणि बाबा तयार करतात तेव्हा असं डोलकी. आता वाजून आपण आता आरती घेणार आहोत. तर तुम्हाला बाप्पांचं दर्शन घडवतो. गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची. मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माद्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. आरती घ्या. आरती घ्या बाळांनो. सोमी ये प्रसाद ना. प्राऊड ऑफ यू मामा. चिबूड हवा गावचा चिबूड आहे. घाबरतो का. बटरफ्लाय काय पाहू शकता. गावाला अशा प्रकारे ही पंगत बसते. म्हणजे सर्वजण एकत्र जेवायला बसतात. तर आजचं जेवण काय असणार बघूया. तर तेव्हा काय काय अन्नाची भाजी पापड आणि भाकरी हे बघा. आणि भात नाचणी ज्वारीची भाकरी आणि सर्वजण एकत्र बसणार हे बघा. अशी पंगत होते. सर्वजण एकत्र बसतात मस्तपैकी. तर चला मित्रांनो आता आपण मस्त बाप्पांची आरती घेतली. आपण बरोबर 9 वाजता इथे पोचलो. खूप आज लेटच झालं. आणि सर्वजण बच्चे मंडळी आपल्याकडे मस्त मध्ये बघू शकता इथे. म्हणजे सर्वजण बसा इथे सर्व मस्तपैकी.
तर आता आपण मस्त आरती वगैरे घेतली, तनिष्का, जिज्ञासा आणि जो मस्त टाळ वाजवला कैवल्याने. तर सर्व हे भाऊ आहेत, भाऊ बहीण आहेत सर्वजण. तर उद्या आपण काय प्लॅन करूया साधारण, उद्या काय आपण करूया? नदीवर जाणार आहे सकाळी. नदीवर जाणार. तर हां, तर आता हां हां आणि मामा का? हा मामा. हां आणि खास तनिष्का, सार्थ आणि आमची जिज्ञासा कुठे आहे? हां, त्यांचा सर्वात आवडता मामा, सर्वात आवडता मामा. तर आता आपण उद्या काय प्लॅन करणार आहोत तरी? नदीवर जाऊ, असं काय ना काहीतरी आपलं ठरेल ना वेगळं करून. आणि परवा आपलं गौराई येणार आहे. मग त्या गौराईचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण असे एकापुढे तुम्हाला चांगले व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कुठे आतने चिबूड वगैरे पण कापतायत हे बघा, म्हणजे हां प्रसादी म्हणून चिबूड वगैरे आहे. आणि मस्त तर उद्या पण संपूर्ण घर देखील बघू थोडं मस्त की. आणि आता नैवेद्य वगैरे पण असणार वेगवेगळ्या प्रकारचा, तो देखील पाहणार आहोत. तर प्रथम आजचा हा तुमचा प्रवास, आपला मुंबईमधून आपण प्रवास केला आणि लांजापर्यंत, आणि तो कसा तुम्हाला वाटला नक्की मला कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल नवीन करा मित्रांनो सबस्क्राईब. भेटूया अशा पुढे नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा.